हॅपी व्हॅलेंटाईन्स. काय झालं, अशी का बसलीयस? चिन्मयी, यार माझा बॉयफ्रेंड मला सोडून जाईल का? अगं, आत्ताच व्हॅलेंटाईन सेलिब्रेट केलंस ना? अगं तसं नाही ग. ऍक्च्युली ना मला पूर्वीसारखं ना कोणासोबत कनेक्शनच फील नाही होत. तशी माझी सोशल लाईफ पण आजकाल हळूहळू कमीच होत चालली आहे. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे ना, की पूर्वीसारखी नातीच नाही राहिली. आणि लॉयल्टी कुठे आहे? आपल्याच माणसांवर विश्वास कमी होत चाललाय ग. मग एकटेपणा येणारच ना. ते म्हणतात ना, हमें तो अपनों ने लूटा. एक एक मिनिट काय आहे? मी ना हे खूप दिवस ऐकते आणि तुला ऑब्झर्व पण केलंय. सो मला कळलंय काय कमी पडतंय ते माझ्यात, तुझ्यात असं नाही ग. इन जनरल असे विचार येतात ना, तेव्हा आपल्यात लव्ह हॉर्मोन कमी पडत असतं. लव्ह हॉर्मोन म्हणजे ऑक्सिटोसिन. सांगते, पण आधी तू जा आणि चिन्मयी राजला सबस्क्राईब कर. आज नेमकी आमची ऑक्सिटोसिनची ट्रेन पण सुटते. ती पकड, कारण आता मी जे सांगणार आहे त्याने तुझे हे सगळे इन्सिक्युरिटी, लोनलीनेस आणि प्रेमाचे प्रॉब्लेम्स दूर होतील. आणि मग यापुढे तुझ्या आणि त्यांच्या पण आयुष्यात प्रेमाची कमतरता राहणार नाही, गॅरंटी माझी. कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक D2O लवकरच प्लॅटफॉर्मवर येत आहे. प्रेमाचा महिना सुरू आहे आणि आजच्या व्हिडिओतून ऑक्सिटोसिन एक्सप्रेस धावणार आहे. या ट्रेनमध्ये चढण्यासाठी तुम्हाला मॅरिड, कमिटेड किंवा इन रिलेशनशिपच्या तिकीटची गरज नाही. प्रेमाचा हा प्रवास सगळ्यांसाठी खुला आहे. तुमचा प्रवास सुखद आणि मंगलमय हो. नमस्कार, मी चिन्मयी राजच्या आपल्या यूट्यूब ट्रेनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेम ही फक्त तरुणांचीच नाही, तर आत्ता जन्मलेल्या बाळापासून ते शेवटचे क्षण मोजणाऱ्या थरथरत्या हातांपर्यंत सर्वांचीच गरज आहे. त्यामुळे आपल्या आजच्या प्रवासात आपलं फायनल डेस्टिनेशन आहे नॅचरल ऑक्सिटोसिन, म्हणजे प्रेमाचं रसायन. तिथे पोहोचण्याआधी आपली ही प्रेमाची ट्रेन काही महत्त्वाच्या स्टेशन्सवर थांबेल. ऑक्सिटोसिन मध्ये खरं तर खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्यामुळे ती फक्त माहिती म्हणून तुमच्यापर्यंत न पोहोचता तुमच्या रोजच्या आयुष्याचा भागच व्हावा असं मला वाटतं. खूप खाल्लं की अजीर्ण होतं, अगदी तसंच एका वेळी शिकलेल्या खूप गोष्टी फक्त माहिती स्वरूपात राहतात. तसं होऊ नये म्हणून मी या हॉर्मोनसाठी 2 भाग केलेले आहेत. पहिल्या भागात आपली ही प्रेमाची ट्रेन 3 स्टेशनवरून धावेल. पहिलं स्टेशन, तुमच्यात ऑक्सिटोसिनची कमी असेल तर कोणती लक्षणं दिसतात. दुसरं स्टेशन, हे ऑक्सिटोसिन आपल्याला नेमकं कुठून मिळतं. तिसरं स्टेशन, कोणत्या 4 गोष्टी आपण टाळायला हव्या ज्या ऑक्सिटोसिनसाठी घातक ठरतात. आणि चौथं, आपलं फायनल डेस्टिनेशन, ऑक्सिटोसिनचं चॅलेंज, जे आपण सविस्तरपणे ऑक्सिटोसिन पार्ट 2 मध्ये म्हणजेच पुढच्या भागात बघणार आहोत. बघा, बोलता बोलता आपलं पहिलं स्टेशन आलं सुद्धा. आपल्यात ऑक्सिटोसिन हॉर्मोनची कमतरता असेल तर 2 मुख्य लक्षणं दिसतात. 1, एकटेपणा आणि 2, लो सेल्फ कॉन्फिडन्स. मग यात स्वतःच्या क्षमतांविषयी शंका येणं, माझ्यातच काहीतरी कमतरता आहे असं वाटणं, मगाशी माझी मैत्रीण म्हणाली तसं इन्सिक्युअर वाटणं, म्हणजेच माझं कुणी नाही, मी असुरक्षित आहे असं वाटत राहतं. खरं नॅचरल प्रेम हवंय तर ऑक्सिटोसिनला समजून घ्यावंच लागेल. त्यासाठी मला तुम्हाला त्या ठिकाणी, त्या क्षणात घेऊन जावं लागेल जिथे तुमचा जन्म झाला. नाही म्हणजे अर्थात तुम्हाला तो क्षण आठवणार नाही, पण एक्झॅक्टली त्याच तुमच्या जन्माच्या क्षणी तुमच्या मेंदूत आणि शरीरात ऑक्सिटोसिन पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात रिलीज झालं होतं. आणि त्याच क्षणी तुमच्या आईच्या शरीरात सुद्धा असंच ऑक्सिटोसिन निर्माण झालं होतं. म्हणूनच तर तुमचा आणि तुमच्या आईचा सुरुवातीचा एक खास स्ट्रॉंग बॉन्ड बनतो. हे हॉर्मोन नसेल तर तुमच्या आईला सुद्धा तुमच्याबद्दल प्रेम, प्रोटेक्टिव्हनेस, काळजी आणि तुमच्या सुरक्षिततेची जाणीव निर्माण होणार नाही. म्हणजेच हे असणं किती मॅजिकल आहे याचा विचार करा. आणि तुम्ही तर त्यावेळी अगदी इवलेसे असता, पण तरीही त्या लहान जीवात सुद्धा
प्रेम, सेफ असण्याचं फीलिंग, कनेक्शन या सगळ्याची गरज असते. ती कुठून येते? अर्थातच याच आपल्या ऑक्सिटोसिन मधून. आपल्या आईचं आणि इतर काळजी घेणाऱ्या लोकांचं हेच प्रेम आणि सुरक्षा खरं तर आपल्याला जिवंत ठेवत असते. पहिल्या काही वर्षांमध्ये आपल्याला हे ऑक्सिटोसिन कितीतरी वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असतं. जसं की ब्रेस्ट फीडिंग, जवळच्या व्यक्तीचा प्रेमळ स्पर्श आणि शब्द. सुरुवातीच्या काळात हा अनुभव तुमच्यामध्ये आणि तुमच्या जवळच्या लोकांमध्येही ऑक्सिटोसिन रिलीज करत असतं. त्यामुळेच तर ज्यांनी आपल्याला लहानपणी सांभाळलेलं असतं त्यांच्यासोबत सुद्धा आपलं असाच एक वेगळं कनेक्शन असतं, बॉन्ड असतो, जे बऱ्याचदा सांगता येत नाही पण जाणवतं मात्र नक्की. पुढे सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्ही प्रेम देता किंवा घेता तेव्हा तेव्हा हे हॉर्मोन रिलीज होतच असतं. हल्ली मॉडर्न लाईफमध्ये म्हणजे गेली 30 वर्ष आपल्यातलं हे रसायन झपाट्याने कमी होतंय. ते कशामुळे? त्यासाठी नेमकं काय टाळायला हवं? त्यासाठी तिसरं स्टेशन. ऑक्सिटोसिन साठी घातक या 4 गोष्टी आपल्याला टाळायच्यात. 1. स्वतःचं ऑनलाईन कंपॅरिझन. माझ्यात काहीतरी कमी आहे, आय एम नॉट गुड इनफ, हे आपल्या मनात कुठून येतं? समाजाकडून. पण आज सगळा समाज आपल्याला रोज कुठे भेटतो? ऑनलाईन. मग तिथून सुरू होतं हे कंपॅरिझन. तेही इतकं सटल असतं की बऱ्याचदा ही तुलना झाली हे आपल्याला समजत सुद्धा नाही. वाव, व्हॅलेंटाईनला हिला किती छान गिफ्ट मिळालं, हे दोघं किती मस्त फिरतायत, याचं पण लग्न झालं, हिला प्रमोशन मिळालं. त्यांच्या आयुष्याचा फक्त एवढासा तुकडा बघून स्वतःच्या संपूर्ण आयुष्याशी तुलना. ही तुलना चोर पावलाने येते आणि आपल्या आनंदाला आपल्याच कडून चोरून नेते. 2. स्वतःशी नकारात्मक संवाद. कंपॅरिझन आणि नेगेटिव्ह सेल्फ टॉक खरं तर हातात हात घालूनच येतात. मला काही जमणार नाही, मी पुन्हा गोंधळ घातला, आय एम सो स्टुपिड, मी आळशीच आहे, हे स्वतःचं बोलणं एकदा मुद्दाम दिवसभर मोजून बघा. म्हणजे आपण काय पेरतोय आणि काय उगवतोय याची जाणीव होईल. 3. दीर्घ काळासाठी एकटं राहणं. कोविड नंतर अचानक लोनलीनेसची भावना प्रकर्षाने जाणवायला लागली. आधी एकटं राहणं बरं वाटतंही बऱ्याचदा, पण त्याचे परिणाम खरंच मेंटल हेल्थ इश्यूज मध्ये कधी बदलतात समजतही नाही. 4. लोकांशी बोलताना फोनचा वापर. हे सध्या इतकं कॉमन आणि इतकं सवयीचं झालंय की मुळात हा प्रॉब्लेम असू शकतो हे आपण मान्यच करायला तयार नाही. कुणी आपल्याशी बोलताना फोन बाजूला ठेवा आधी असं म्हटलं की काम आहे माझं, असं जस्टिफिकेशन देऊन आपण मोकळे होतो. कामाचा प्रॉब्लेम नाहीये, पण ते कुठे आणि कधी थांबेल याची मर्यादा कोण घालणार? मग कितीही महत्वाचं बोलणं असलं तरी सुद्धा काय म्हणालास, सॉरी, तुझं झालं का बोलून, मला कळलंच नाही, पुन्हा सांग, असे डायलॉग हल्ली सर्रास ऐकू येतात. तुम्हाला यातल्या कोणत्या सवयी आहेत? किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला अशा कोणत्या सवयी असतील तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये मी ऑक्सिटोसिन वाढवायला एक चॅलेंज देणार आहे, ज्यामध्ये या सवयी कमी होतील आणि ऑक्सिटोसिन वाढल्यामुळे प्रेम, कनेक्शन आणि सेल्फ कॉन्फिडन्स सुद्धा वाढणार आहे. तोपर्यंत या आठवड्यात 1. स्वतःचं ऑनलाईन कंपॅरिझन. 2. स्वतःशी नकारात्मक संवाद. 3. दीर्घ काळासाठी एकटं राहणं. 4. लोकांशी बोलताना फोनचा वापर. या 4 गोष्टी जाणीवपूर्वक कमी करा किंवा शक्य तेवढं टाळा. म्हणजे पुढच्या भागातलं चॅलेंज तुम्ही जास्त उत्तम पद्धतीने निभावू शकाल याची मला खात्री आहे. जाता जाता एक सांगते, आपण सगळेजण माणसं आहोत, त्यामुळे आपल्या हातून चुका या घडणार, आपल्यात काहीतरी कमतरताही असणार. मी आत्ता कशी आहे त्यापेक्षा मला वेगळं बनायचंय अशी इच्छाही असणार. पण त्यासाठी आपल्याला इतरांसारखं किंवा त्यांना हवं तसं बनण्याची गरज नाही. गरज आहे ती आपण स्वतःला ओळखण्याची, स्वतःमध्ये सिक्युअर होण्याची, एका वेळी एकच पाऊल उचलण्याची आणि त्यातून स्वतःचं बेस्ट व्हर्जन घडवण्याची. पुढचा व्हिडिओ येतोच आहे, तोपर्यंत या आठवड्यात हे एक पाऊल मात्र नक्की टाका.
संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आणि खूप प्रेम. पुन्हा भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.